हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय? समजा आता इथं दोन फंक्शन दिले बघ, एक्स इक्वल टू एफ ऑफ टी दिला आहे, वाय इक्वल टू जी ऑफ टी दिला आहे. मग एफ ऑफ टी आणि जी ऑफ टी, एक्स आणि वाय हे टी ह्या व्हेरिएबलमध्ये दिलं आहे. इथं टीला पॅरामीटर असं म्हणतात. टी म्हणजे कोण? पॅरामीटर. टी इज द पॅरामीटर. एक्स हा टीमधलं इक्वेशन फंक्शन आहे, वाय हे टीमधलं फंक्शन आहे, तर याला आपण काय म्हणतो आहे? पॅरामेट्रिक फंक्शन. मग एक्स इक्वल टू ए कॉस टी दिलं आहे आणि वाय इक्वल टू ए साईन टी दिलं आहे. ओके, एक्स इक्वल टू ए कॉस टी, वाय इक्वल टू ए साईन टी. तर आता बघा, तो इथं दिलं आहे तुम्हाला. तर हा जो व्हेरिएबल आहे टी, त्याला आपण काय म्हणतो आहे? पॅरामीटर म्हणतो आहे. मग असे पॅरामेट्रिक जर तुम्हाला इक्वेशन दिले असतील तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं, त्यासाठी हा एक थिअरम आहे बघा. इथं थिअरम हा थिअरम आहे. डी वाय बाय डी एक्स इक्वल, म्हणजे एक्स इक्वल टू एफ ऑफ टी दिलं आहे, वाय इक्वल टू जी ऑफ टी दिलं आहे, आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी, सो दॅट वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड डी एक्स बाय डी टी इज नॉट इक्वल टू झिरो. देन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. म्हणजे डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे, पण वाय तर टीमध्ये दिला आहे, एक्स पण टीमधलं फंक्शन दिलं आहे. तर त्यासाठी काय करायचं? डी वाय बाय डी टी फाईंड करून घ्या आणि त्याला डी एक्स बाय डी टीनं डिवाईड केलं की आपल्याला काय मिळणार आहे? डी वाय बाय डी एक्स मिळणार आहे. मग अशा पद्धतीनं आपण हा थिअरम यूज करून एक्झाम्पल्स घेऊयात. ओके, फाईंड डी वाय बाय डी एक्स इफ. इथं एक्झाम्पल्स दिलेत आपल्याला, तर हे यातलं एक वन बाय वन एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये फक्त लक्षात असू द्या की फाईंड काय करायचं, तर फाईंड डी वाय बाय डी एक्स फाईंड करायचं, एवढं फक्त लक्षामध्ये असू द्या तुमच्या काय करायचं ते. ठीक आहे, बघूयात फर्स्ट एक्झाम्पल. सी, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. एक्स इज इक्वल टू ए टी रेस टू फोर, वाय इक्वल टू 2a टी स्क्वेअर. तर हे एक्स आणि वाय हे टीमधले इक्वेशन्स दिलेत. टी इज द पॅरामीटर. असे दोन इक्वेशन तुम्हाला दिलेत, एक्स वायमधले इक्वेशन आहेत. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. विचारले डी वाय बाय डी एक्स फाईंड करा. विचारले काय? विचारले डी वाय बाय डी एक्स फाईंड करा. फाईंड डी वाय बाय डी एक्स. देन मग डी वाय बाय डी एक्स जर फाईंड करायचं तर आधी काय करायला लागेल? आपल्याला डी वाय बाय डी टी फाईंड करावा लागेल आणि त्याला डी एक्स बाय डी टीने डिवाईड करावं लागेल. ओके, मग आधी ते फाईंड करूया. मग ते फाईंड करण्यासाठी काय करायचं आहे बघा. आधी वाय लिहून घेतला मी आणि वायला डिफरन्शिएट करायचं, कारण डी वाय बाय डी टी फाईंड करण्यासाठी मला वायला विथ रिस्पेक्ट टू टी त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, मग डी वाय बाय डी टी इक्वल टू डिफरन्शिएट केल्यानंतर याला 2a तसाच आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t. मग 2a इंटू 2t दॅट इज 4t. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू आली 480. 2 इंटू 4a आणि टी 480 इज द डी वाय बाय डी टी. डी वाय बाय डी टी मिळाला. आता आपण काढूया डी एक्स बाय डी टी. मग डी एक्स बाय डी टी फाईंड करण्यासाठी एक्स दिला आहे तुम्हाला ए टी रेस टू 4, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर डी एक्स बाय डी टी मिळणार आहे. बघा 4, इथला 4 पुढे येणार आहे 4a तसाच आणि टी क्यूब 4a टी क्यूब. दिस इज द डी एक्स बाय डी टी. तर आपल्याला फाईंड करायचं आहे डी वाय बाय डी एक्स. मग डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला, डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय, तर डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. मग डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू 480 आणि डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू 4a टी क्यूब ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. इथं 4a गेट कॅन्सल आणि टीला ह्या क्यूबमधला एक टी जाईल, तर 1 बाय टी स्क्वेअर. सो 1 बाय टी स्क्वेअर इज द रिक्वायर्ड आन्सर. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बघा. एक्स इज इक्वल टू टी मायनस रूट टी, वाय इक्वल टू टी प्लस रूट टी. तर याच्यामध्ये सेम तसंच डी वाय बाय डी टी आधी काढायचं आहे, म्हणून वाय दिलेलं लिहून घेतलं गिवन वाय इक्वल टू टी प्लस रूट टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, याला डिफरन्शिएट करूया. मग वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं तर ते डी वाय बाय डी टी येईल. इक्वल टू काय होतं बघा, हे टीचं डेरिव्हेटिव्ह 1 येत आहे आणि रूट टीचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 रूट टी. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह जसं आपण लिहितो 1 बाय 2 रूट एक्स, तसं रूट टीचं डेरिव्हेटिव्ह आलं 1 बाय 2 रूट टी. ओके, इज इक्वल टू काय केलं बघा, हे 2 रूट टी त्यानं क्रॉस मल्टिप्लाय केलं. 2 रूट टी
प्लस 1 डिवायडेड बाय 2√t. मग हे मिळालं dy/dt झाला. आता dx/dt काढायचं आहे. त्यासाठी काय करायला, एक्स दिलेला लिहून घेतला, t-√t, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह घेतलं तर dx/dt इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि √tचं 1/2√t आणि मध्ये मायनस साईन ॲज इट इज. मग इथं काय केलं, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथं पण. ठीक आहे, हे 2√tनं वरती मल्टिप्लाय 2√t - 1 डिवायडेड बाय 2√t. मग परत dy/dxचा फॉर्म्युला dy/dt अपॉन dx/dt इक्वल टू dy/dtची व्हॅल्यू वरती टाकली, इथं dx/dtची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू बघा dx/dtची, ती व्हॅल्यू इथं डिवाईडला टाकली 2√t - 1 अपॉन 2√t. मग ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर कॅन्सल होणारी टर्म कॅन्सल, 2√t डिवाईडचं कॅन्सल होईल, हे आन्सर मिळेल तुम्हाला 2√t + 1 डिवायडेड बाय 2√t - 1. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. देन थर्ड एक्झाम्पल, x इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग टी, y इक्वल टू लॉग ऑफ कॉस टी. सेम प्रोसिजर आहे. इथं पॅरामीटर टी दिला आहे, टीमधलंच पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. मग सेम तीच प्रोसेस करायची आहे, डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ वाय दिला आहे कॉस ऑफ लॉग टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करायचं. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dt इक्वल टू लॉगचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/x डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचं. मग लॉग कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/cos t इंटू काय करायचं आहे, कॉस टीच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टी. कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह येतं -sin t. मग हे आलं 1/cos t इंटू -sin t. मग साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन, -tan t. हे झालं dy/dt. आता dx/dt काढायचं. मग एक्स काय दिला आहे तो लिहून घेतला आपण, एक्स इक्वल दिलं आहे कॉस ऑफ लॉग टी. मग त्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी. मग काय होईल बघा, एक्सचं डेरिव्हेटिव्ह dx/dt, कॉसचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस एक्सचं येतं -sin x, -sin x. मग कॉस लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह आलं -sin लॉग टी इंटू ह्या लॉग टीच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं. लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/t, 1/tनं काय केलं, मल्टिप्लाय केलं. मग ह्याच्या दोन्ही व्हॅल्यू आल्या dx/dt आणि dy/dt. ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं पुट केल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये. dy/dx इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. dy/dtची व्हॅल्यू -tan t आणि dx/dtची ही व्हॅल्यू आत्ता आपण फाइंड केलेली व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होतं, कॅन्सल काय होतं आहे का, नाही होत. मग हा जो डिवाईडचा टी येतो फक्त कुठं जाईल, वरती येईल. इथं डिवाईडचा टी इथं वरती जाईल. मग इथं आणि मायनस साईन जाईल. मग t tan t अपॉन साईन ऑफ लॉग टी, हे झालं आन्सर त्याचं. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. x इज इक्वल टू a थीटा प्लस साईन थीटा, y इक्वल टू a इंटू 1 - cos थीटा, हे दिलं आहे. आणि तेच फक्त आता इथं पॅरामीटर बदलला आहे बघा, फक्त पॅरामीटर चेंज झाला आहे. पॅरामीटर काय आहे बघा, पॅरामीटर इथं दिला आहे थीटा. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायला लागेल तुम्हाला, d/d थीटा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्यावं लागेल. y दिला आहे बघा a इंटू 1 - cos थीटा. मग ह्याला काय करूया, डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग डिफरन्शिएट केलं तर वायचं डेरिव्हेटिव्ह dy/d थीटा इक्वल टू ए कॉन्स्टंट आणि ह्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू थीटा. ते डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, इथं दिलं आहे पुढं ए तसंच आहे. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं कारण ए कॉन्स्टंट आहे आणि कॉस थीटाचं डेरिव्हेटिव्ह -sin थीटा आलं. आणि मग काय होणार आहे, हे मायनस मायनस प्लस होणार आहे, म्हणजे साईन थीटा आणि ए म्हणजे ए साईन थीटा आन्सर आलं. हे कुणाचं आन्सर आलं, ए साईन थीटा. दिस इज dy/d थीटा आला ए साईन थीटा, कारण इथं मायनस मायनस काय झालं आहे, प्लस होणार आहे. ए साईन थीटा येतं आहे पॉझिटिव्ह, त्याला म्हणलं आपण इक्वेशन 1. आता एक्स दिला आहे तुम्हाला ए इंटू थीटा प्लस साईन थीटा दिला आहे. एक्स इज इक्वल टू ए इंटू थीटा प्लस साईन थीटा. याचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. एक्सला काय करूया, डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह dx/d थीटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट बघा, इथला ए तसंच ठेवला आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा प्लस साईन थीटा. काय होईल बघा, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं थीटा प्लस साईन थीटा. थीटाचं डेरिव्हेटिव्ह 1 येत आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा आणि साईन थीटाचं डेरिव्हेटिव्ह येत आहे कॉस थीटा, कळतं आहे. आणि ए तसाच येतो, ए इंटू 1 + cos थीटा. सो दिस इज dx/d थीटा, याला इक्वेशन 2 म्हटलं. आता फाइंड करायचं आहे dy/dx, म्हणजे dy/d थीटाला ह्या dx/d थीटाने डिवाईड करायचं.
इथे लिहिले बघा, हे dy बाय डी एक्स इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. dy बाय डी थिटाची व्हॅल्यू होती ए साईन थिटा आणि डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू आहे ए इंटू 1 प्लस कॉस थिटा. एला ए कॅन्सल झाला, काय राहिलं बघा, साईन थिटा राहील. ओके, एला ए गेला की काय राहतं, साईन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. 1 प्लस कॉस थिटा म्हणजे 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा. तो फॉर्म्युला इथं वापरला. काय झालं, इथं 2 थिटा आहे तर इकडं हाफ होतो, थिटा होतो. मग इथं थिटा आहे तर इथं हाफ अँगल झाला आहे थिटा बाय 2. मग याच्याऐवजी काय केलं बघा, 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साईन 2 थिटाचा फॉर्म्युला इथं वापरला, 2 साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. आणि मग 2ला 2 कॅन्सल केला, कॉस थिटा बाय 2ला ह्यातला 1 गेला, साईन अपॉन कॉस राहते म्हणजेच राहिलं टॅन थिटा बाय 2. हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट 5th नंबरचं एक्झाम्पल आहे, 5 नंबरचं एक्झाम्पल. एक्स इक्वल टू रूट 1 मायनस टी स्क्वेअर वाय इक्वल टू साईन इनवर्स ऑफ टी. हे दोन दिलेत. इथं पॅरामीटर दिला आहे टी, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी. मग आधी वाय लिहून घेतला मी, वाय इक्वल टू साईन इनवर्स ऑफ टी. याचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. आता यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या इनवर्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इनवर्स एक्स, साईन इनवर्स एक्स त्याचा फॉर्म्युला आहे 1 डिवायडेड बाय रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग हा साईन इनवर्स एक्सचा जसा फॉर्म्युला आहे 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, तसं साईन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस टी स्क्वेअर. एक्स स्क्वेअरच्या ऐवजी फक्त टी स्क्वेअर येणार आहे कारण साईन इनवर्स टी दिला आहे. मग हे झालं डी वाय बाय डी टी, 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस टी स्क्वेअर. दिस इज फर्स्ट इक्वेशन. नाव एक्स इज इक्वल टू, हिअर एक्स इज इक्वल टू रूट 1 मायनस टी स्क्वेअर. ओके, नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. याला डिफरन्शिएट करून घ्या. मग रूटचं हे डी एक्स बाय डी टी आलं, इकडं डेरिव्हेटिव्ह ऑफ. तर रूटचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर काढायचं असेल तर ते किती येतं 1/2 रूट एक्स. तसं इथं या रूटचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/2 रूट 1 मायनस टी स्क्वेअर. एक्सच्या ऐवजी इथं 1 मायनस टी स्क्वेअर आहे, त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं आपण इथं मल्टिप्लाय केलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करतो आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं बघा 1 मायनस टी स्क्वेअर. ही तर टर्म तशीच राहील, हे 1 डिवायडेड बाय 2 रूट 1 मायनस टी स्क्वेअर आणि 1 मायनस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आलं -2. 1चं 0 येतं आणि मायनस टी स्क्वेअरचं -2t. हे मायनस साईन तसंच आहे, हे -2t राहिलं. या 2ला इथला 2 गेला बघा, हे राहतं आहे -t अपॉन रूट 1 मायनस टी स्क्वेअर. दिस इज एक्झाम्पल नंबर, दिस इज इक्वेशन 2. आता काय करूया, दोघांना डिवाइड करूया. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू टाकली 1/रूट 1 मायनस टी स्क्वेअर. डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू आत्ता फाईंड केली -t/रूट 1 मायनस टी स्क्वेअर. हा डिवाइडचा जो रूट आहे तो कॅन्सल होईल. आन्सर राहील डी वाय बाय डी एक्स इक्वल टू -1/t. हे आपलं रिक्वायर्ड आन्सर असेल. आता इथं बघा, हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल, थोडंसं फक्त एक स्टेप ॲडिशनल आहे याच्यामध्ये. कुठली ॲडिशनल आहे तर इथं डी वाय बाय डी एक्स आपल्याला विचारलं आहे. इफ एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा दिला आहे, वाय इक्वल टू टॅन क्यूब थिटा दिला आहे आणि फाइंड डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचा आहे. कशासाठी, ॲट थिटा इक्वल टू π/3. थिटाची व्हॅल्यू π/3 असताना तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, म्हणजे डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. तर डी वाय बाय डी एक्स काढेपर्यंत आपली सेम प्रोसिजर जी आत्ता लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघत गेलो, सगळ्या एक्झाम्पलमध्ये तीच प्रोसिजर, फक्त लास्ट स्टेपला डी वाय बाय डी एक्समध्ये थिटाच्या ऐवजी π/3 सबस्टिट्यूट करायचं आहे, एवढाच फरक आहे. मग डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. आता इथं पॅरामीटर थिटा दिला आहे. ओके, मग वाय लिहून घेतला, वाय इक्वल टू टॅन क्यूब थिटा. याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थिटा. वायचं डेरिव्हेटिव्ह आलं डी वाय बाय डी थिटा आणि टॅन क्यूब थिटा दिला आहे, म्हणजे टॅन थिटाचा क्यूब आहे. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह जसं घेतो आपण, एक्स क्यूबचं 3x² घेतो डेरिव्हेटिव्ह. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय घेतो 3x². तसं टॅन क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आहे 3 टॅन स्क्वेअर थिटा आणि इंटू एक्स क्यूबच्या ऐवजी टॅन थिटा, त्यामुळे टॅन थिटाच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं आहे मल्टिप्लाय केलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटानं मल्टिप्लाय केलं आहे. नेक्स्ट स्टेपला बघूयात मग काय आलं.
हे 3 टॅन स्क्वेअर थिटा तसंच आणि टॅन थिटाचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा. दिस इज dy बाय डी थिटा. हा dy बाय डी थिटा मिळाला, त्याला इक्वेशन 1 म्हटलं आपण. आता एक्स दिला आहे सेक स्क्वेअर थिटा, हे पण थिटामध्ये, याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थिटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथं एक्स स्क्वेअरसारखं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण, 2x घेतो. तसंच सेक स्क्वेअर थिटाचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे बघा 2 सेक थिटा. सेक स्क्वेअर थिटाचं डेरिव्हेटिव्ह 2 सेक थिटा आणि इंटू फक्त सेक थिटाच्या डेरिव्हेटिव्हनं काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. आणि मग सेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय आलं बघा, सेक थिटा इंटू टॅन थिटा, हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. इथला 2 सेक थिटा ॲज इट इज, 2 सेक थिटा ॲज इट इज, फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक थिटा इज सेक थिटा इंटू टॅन थिटा, हे त्याचं डेरिव्हेटिव्ह. आणि मग बघा इथं मल्टिप्लिकेशन जर केलं 2 सेक थिटा इंटू सेक थिटा, दॅट इज सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा. दिस इज इक्वेशन नंबर 2. तर मग याच्यासारखं फक्त डिवाईड करायचं आहे. dy बाय डी एक्स म्हणजेच कोण, dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. इथं dy बाय डी थिटाची व्हॅल्यू टाकली, इथं dx बाय डी थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. तर काय होतं आहे बघा, टॅन स्क्वेअर थिटा आणि इथं सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटाला हा सेक स्क्वेअर थिटा गेला, टॅन थिटाला स्क्वेअरमधला एक गेला, राहतो आहे फक्त टॅन थिटा. मग dy बाय डी एक्स राहिला बघा तुमचं, dy बाय डी एक्स इक्वल टू 3/2 टॅन थिटा. आपल्याला विचारलं आहे ॲट थिटा इक्वल टू π/3ला व्हॅल्यू फाइंड करा. मग dy बाय डी एक्सची व्हॅल्यू 3/2 टॅन थिटा. इथं ॲट थिटा इक्वल टू π/3 वी गेट dy बाय डी एक्समध्ये, म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये थिटा इक्वल टू π/3 सबस्टिट्यूट करायचं आहे. थिटा इक्वल टू π/3. ठीक आहे, मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 3/2 तसंच राहणार, इथलं 3/2 तसंच, आणि टॅन π/3. टॅन π/3 म्हणजे बघा 60 डिग्री. पाय म्हणजे आपण 180 म्हणतो, 180 अपॉन 3 केलं तर हे 60 डिग्री. आणि टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येते माहिती आहे, टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3. तुमचं आन्सर आलं हे 3/2 तसंच 3/2 इंटू √3 विच इज अवर रिक्वायर्ड आन्सर. तर हे एक्झाम्पल पण तसंच पद्धतीनं सॉल्व करायचं आहे, सेम तसंच आहे. फक्त आता इथं काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे ॲट टी इक्वल टू 1/2. मी आता हे फास्टमध्ये सांगतो जरा तुम्हाला. वाय दिला आहे 1/t². डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t² घेतलं तर ते येईल, हे t² वरती घेतला तर -t⁻² येतो. त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर -2 इंटू t⁻² -1 म्हणजे हे -3 होणार. ती पॉवर खाली घेतली तर t⁻³ होते. म्हणजे dy बाय डी टी आला 2/t³ आणि ते मायनस साईनमध्ये. ओके, एक्स काय दिला आहे, t+1/t दिला आहे. मग टीचे डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टी. टीचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 आणि 1/tचं डेरिव्हेटिव्ह येतं -1/t². हे फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे आधी. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/t किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/xचं डेरिव्हेटिव्ह येतं -1/x². हे 1/xचं डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, ते लिहिलं. मग इथं फक्त क्रॉस मल्टिप्लाय केले, t² - 1 डिवायडेड बाय t². आणि मग काय करूया, dy बाय डी एक्स फाइंड करूया. dy बाय डी एक्स इक्वल टू dy बाय डी टी डिवायडेड बाय dx बाय डी टी. त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, dy बाय डी टीची आणि dx बाय डी टीची व्हॅल्यू टाकली. t² ह्या क्यूबमधला स्क्वेअर जाईल, राहील फक्त t. मग हे आन्सर आलं, dy बाय डी एक्स आलं -2 डिवायडेड बाय t इंटू t² - 1. हे आलं आन्सर. हे झालं dy बाय डी एक्स. पण तुम्हाला विचारलं आहे फाइंड dy बाय डी एक्स ॲट थिटा इक्वल टू 1/2 असताना काढा. सॉरी, t 1/2 असताना काढा म्हटलं आहे. मग टीची व्हॅल्यू 1/2 फक्त टाकायची ह्या इक्वेशनमध्ये. काय करायचं आहे, पुट t इक्वल टू 1/2. टी जिथं जिथं दिसतो, आता इथं 2 ठिकाणी टी आहे, तिथं काय करा, फक्त 1/2 सबस्टिट्यूट करा. एवढंच करायचं, बाकी काय नाही. 1/2 आणि 1/2चा स्क्वेअर. सिम्प्लिफाय जर केलं, हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळतं शेवटी 16/3. ओके, आणि हे एक एक्झाम्पल आहे बघा. हे पण तसंच आहे, सेम तसंच आहे. फक्त शेवटी डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर टीच्या जागी π/6 सबस्टिट्यूट करा, एवढाच फरक आहे. फक्त dy बाय डी एक्स तुम्हाला काढायचंच आहे, पण ॲट t इक्वल टू π/6 म्हणलं. शेवटच्या स्टेपमध्ये डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर टीच्या जागी काय करा, π/6 सबस्टिट्यूट करा, एवढाच फरक आहे. ओके, मग काय होईल बघा. तर मी हे पण सांगतो तुम्हाला फास्टली. वाय लिहून घेतला, डेरिव्हेटिव्ह टीमधलं पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत,
त्यामुळे काय करूया आपण, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेऊया त्याचं. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं तर वाय तसाच, मी डायरेक्ट तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्ह सांगतो. डेरिव्हेटिव्ह जिथं घेतलं डी वाय बाय डी टी इक्वल टू, बघा हे 3 याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. 3 तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन टी येणार आहे कॉस टी. नंतर 2 साईन क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह 2 तसाच साईन क्यूबचं, जसं एक्स क्यूबचं आपण घेतो 3x², तसं साईन क्यूबचं येणार आहे 3 साईन स्क्वेअर. मग इथं लिहिलं 3 साईन स्क्वेअर टी आणि परत साईन टीच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. मग नेक्स्ट स्टेपला बघा, परत हे 3 कॉस टी तसंच इथला होता तसं 2 × 3 6 मध्ये मायनस साईन, साईन स्क्वेअर टी ॲज इट इज. साईन टीचं डेरिव्हेटिव्ह आलं कॉस टी. मग इथं कॉस टी आहे बघा, कॉस टी कॉमन येत आहे 3 कॉस टी याच्यामधून. 3 कॉस टी इथं कॉस टी आणि ह्यातला 3 कॉस टी कॉमन घेतला तर राहील 1 - 2 साईन स्क्वेअर टी. आणि 1 - 2 साईन स्क्वेअर टी म्हणजे हा कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे, कॉस 2 टीचा फॉर्म्युला आहे तो. ठीक आहे, दिस इज द फॉर्म्युला ऑफ कॉस 2 टी. बाय युजिंग सेम प्रोसिजरनं तुम्ही x = 3 कॉस टी मायनस 2 कॉस क्यूब टीचं जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर ते असं येते बघा. ह्या स्टेपला मी दाखवतो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. 3 कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन टी, हे 2 तसाच कॉस क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3 कॉस स्क्वेअर टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टी. आणि कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह येतं आहे बघा, कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन टी, हे कॉस स्क्वेअर, इथं 2 × 3 6 आणि हे -3 साईन टी. याच्यातून बघा कॉमन काय येतं आहे, आता ही मायनस मायनस प्लस होणार, ही +6 कॉस स्क्वेअर टी साईन टी आणि -3 साईन टी, ही टर्म इकडे घेतली फक्त. यातून कॉमन काढला 3 साईन टी कॉमन काढला तर इथं राहील 2 कॉस स्क्वेअर टी -1. 2 कॉस स्क्वेअर टी -1 म्हणजेच कॉस 2 टीचा फॉर्म्युला आहे तो. इथं आलं 3 साईन टी इंटू कॉस 2 टी. ह्या व्हॅल्यू मिळाल्या dy/dx आणि dx/dt. त्या व्हॅल्यू काय केल्या, फक्त सबस्टिट्यूट केल्या बघा. इथं dy/dt ची व्हॅल्यू इथं टाकली, dx/dt ची व्हॅल्यू टाकली. 3 कॅन्सल होईल, कॉस 2 टी कॅन्सल होईल, कॉस अपॉन साईन राहते, कॉस अपॉन साईन म्हणजेच कॉट टी. dy/dx ची व्हॅल्यू आली कॉट टी. आपल्याला विचारलं आहे फाइंड dy/dx ॲट t = π/6. t π/6 असताना व्हॅल्यू फाइंड करा म्हटलं आहे. π/6 म्हणजे 30 डिग्री. मग कॉट 30 डिग्रीची व्हॅल्यू dy/dx ॲट t = π/6 म्हणजे कॉट π/6, कॉट 30ची व्हॅल्यू येते √3. सो विच इज आवर रिक्वायर्ड आन्सर.